ओम नमः शिवाय. मंडळी, तुम्हाला माहित आहे का, शिवरात्रीची एक रात्र हजार रात्री बरोबर आहे. ती कसे, शिवरात्रीचं महत्व काय, त्याची मूळ कथा काय, महाशिवरात्री इतकी पवित्र आणि इतकी पावन का, ती रात्री काय येते, भगवान शिवशंकराचे जे काही आयुध आहेत, वाहन आहे, त्याचं महत्व काय, हे व्रत कसं आचरलं पाहिजे, या व्रताची विधी काय आणि या व्रताला कुठला संदर्भ आहे, या व्रताच्या रूपानं आपल्या पृथ्वीमध्ये कुठल्या कुठल्या रूपाचं बदल होतं आणि हे व्रत केल्यानं आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या येणाऱ्या काळामध्ये कुठला बदल होतो, जाणून घ्या. मंडळी नमस्कार. नक्षत्र आणि ग्रह निर्देश या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मी राहुल कुलकर्णी. मी तुम्हा सर्वांचं या चॅनलवरती स्वागत करतो आणि पुढे मी तुम्हाला शिवरात्रीचं महत्व या कथेच्या रूपानं, श्लोकाच्या रूपानं आणि त्याच्या पूजाविधी काय असेल या रूपानं मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, सर्वप्रथम आपण शिवरात्रीच्या एका कथेपासून सुरुवात करूया. शिवरात्रीचं व्रत हे किती महत्वाचं आहे या कथेवरून तुम्हाला कळेल. एक पारधी होता. तो पारधी वनामध्ये आपल्या परिवाराच्या पोट भरण्यासाठी, आपल्या परिवाराचं रक्षण करण्यासाठी वनामध्ये शिकारीसाठी जातो. पण तो पारधीचा त्या दिवशी जाण्याचा दिवस असतो महाशिवरात्रीचा आणि महाशिवरात्री निमित्त त्याला दिवसभर कुठलंच काही शिकार न मिळाल्यानं त्याचा उपवास करतो. तो पारधी शिकार करणार असतो आणि तो पारधी रात्रभर त्या बिल्वपत्रावरती बसल्यानंतर त्याला पहिल्या प्रहरामध्ये एक हरण येते आणि ती हरण त्याची शिकार करणार तेवढ्यातच त्याला विनंती करते की महाराज, मी आपल्याला विनंती करते, मला घरी जाऊन मला माझ्या मुलाबाळांना एकदा पाहून येऊ द्या आणि मग तुम्ही माझं कुशाल शिकार करा आणि मग मी तुमची शिकार होईन. अशा पद्धतीनं ती हरण सांगते आणि निघून जाते. कळत न कळत त्या पारध्याच्या हातानं ज्या वेळेला शिकारीसाठी तो हालचाल करतो त्यावेळेला प्रत्येक प्रहराला एक बिल्वपत्र खाली असलेल्या शिवलिंगावरती ते पडत असतं आणि कळत न कळत अशा पद्धतीनं रात्रभर पूर्ण निघून जाते. मग नंतर ते हरिण जाते, नंतर ती हरिण येते, तिचा मग नंतर पती येतो, त्याची मुलं येतात आणि ज्या वेळेला चौथा प्रहर येतो त्यावेळेला सर्व कुटुंब त्या पारध्याच्या समोर उभा राहतात आणि रात्रभर केलेल्या या उपवासामुळं आणि त्यानंतर त्या झालेल्या बिल्वसेवेमुळं साक्षात त्या पारध्याच्या मनामध्ये एक प्रकारची करुणा येते आणि तो शिकार न करता तसाच निघून जाण्याचा निश्चय करतो. मग त्यावेळेला साक्षात भगवान शिवशंकर प्रकट होतात आणि त्याला अभय आणि अनेक प्रकारच्या सुखाचा आशीर्वाद देतात. मंडळी, तर ही न कळत केलेल्या उपवासाचं आणि न कळत केलेल्या व्रताचं जर महिमा इतका असेल तर आपण सर्व काही विधिवत केल्यानंतर आपण केलेल्या त्या व्रताची महिमा किती होईल आणि तुम्हाला ते कशा पद्धतीने लाभ देईल याचा विचार तुम्ही करावा. शिवरात्रीचं महत्व या कथेतून तुम्हाला कळालं. आता पुढे चालून मी तुम्हाला हे व्रत किती महत्वाचं आहे असं मी तुम्हाला पुढे सांगेन. हे बरेच जणांना माहिती नाही. तुम्ही आता या व्हिडिओद्वारे माहिती करून घेताल. तुम्हाला हे जर चॅनल आवडत असेल तर जरूर लाईक आणि सबस्क्राईब करा. न स्नानेन न वस्त्रेन न धूपेन चार्चया तुष्यामि न तथा पुष्पै यथा तत्रोपवासत. न स्नानेन न वस्त्रेन न धूपेन चार्चया तुष्यामि न तथा पुष्पैर यथा तत्रोपवासत. या कोटीरुद्र संहितेतल्या वचनाप्रमाणे भगवान शिवशंकर सांगतात की मी स्नानाने, धूपदीपाने, वस्त्राने आणि अनेक सुगंधी पुष्पाने मला तेवढी प्रसन्नता होत नसून मला शिवरात्री व्रत केल्याने, तत्रोपवास शिवरात्रीचा उपवास केल्याने फार प्रसन्नता होते. हे कोटीरुद्र संहितेमध्ये लिहिलेलं आहे मंडळी. म्हणून तुम्ही जाणू शकता या उपवासाचं महत्व साक्षात भगवान शिवशंकरांनी सुद्धा सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला पुढे सविस्तर याची माहिती सांगतो. हे उपवास शिवरात्री कृष्ण चतुर्दशी दिवशीच का येते आणि त्या चतुर्दशीला हे व्रत का केलं पाहिजे, ती पौर्णिमेच्या नंतर अमावस्येच्या आदल्या दिवशी का येते याचं मी पुढे विस्तार करून मी तुम्हाला सांगतो. शिवरात्री हे व्रत कृष्ण चतुर्दशीला का येते, कारण भगवान शिवशंकराला जे इतर कोणाला प्रिय नाही ते त्यांनी स्वतःला प्रिय करून घेतलेलं आहे मंडळी. कसे तर कृष्ण चतुर्दशीला रिक्ता हा तिथी म्हणतात. रिक्ता तिथी म्हणजे रिकामी, म्हणजे त्या दिवशी आपल्या आकाशामध्ये चंद्र हा न दिसल्यासारखा असतो, म्हणजे तो लुप्त असतो. मग त्यावेळेला चंद्र हा मनाचा कारक आहे आणि चंद्रामुळे आपलं मन प्रसन्न होतं. त्यामुळे चंद्र जर त्यावेळेला आकाशात नसेल तर आपलं मन एक प्रकारे रिकामं राहतं. म्हणून त्याच तिथीला बरेचसे शुभकर्म ज्योतिषी लोक आणि पंडित लोक त्यांना सुचवतात की शुभकर्मासाठी ही तिथी वर्ज सांगितलेली आहे. म्हणून शिवशंकरांनी त्याच तिथीला आपलं मालकत्व दिलं आणि कृष्ण चतुर्दशीचा स्वामी म्हणजे रिक्ता तिथीचा स्वामी भगवान शिवशंकर साक्षात आहेत मंडळी. आणि त्याच दिवशी कृष्ण चतुर्दशी म्हणजे आपल्या इकडे आपण माघ कृष्ण चतुर्दशीला आपण हे व्रत करतो आणि उत्तर भारतामध्ये फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला हे व्रत करतात, कारण त्यांचा महिना हा पौर्णिमेपासून सुरू होतो.
तर त्याच दिवशी पृथ्वी ही उत्तर गोलार्धामध्ये संक्रमण करत असते आणि तिचा उत्तर हा भाग ऊर्ध्वला येतो, कारण परवाच आपण ऐकल्याप्रमाणे सूर्य भगवान सुद्धा उत्तरायणामध्ये जातात. आणि त्यावेळेला जर आपल्या पाठीचा कणा ताट करून जर आपण रात्रभर कुठल्या भगवंताची उपासना केली, शिवशंकराची उपासना केली, तर ती उपासना महत्वाची समजली जाते आणि त्या जीवाला एक प्रकारे मोक्षाचा मार्ग मिळतो, साधनेचा मार्ग मिळतो. म्हणून शिवरात्री दिवशी, शिवरात्र ही त्याच दिवशी त्याच तिथीला काय येते, कारण याला काही वैज्ञानिक कारण सुद्धा आहेत, जे मी तुम्हाला आता सांगितलं. तर या तिथीचं महत्व हे आहे. आता मी तुम्हाला पुढील श्लोकाप्रमाणे याचं शास्त्रीय महत्व काय ते मी तुम्हाला सांगतो, कृपया ऐका. शिवरात्री पदम नास्ती तत्वं परम पावनम तस्मा सर्व प्रयत्नेनं कर्तव्यम फलकांक्षिभी. शिवरात्री सारखं व्रत हे ज्यांना फलाची अपेक्षा आहे, ज्यांना कुठल्या तरी कारणानं कोण्या फलाची अपेक्षा आहे, ती अपेक्षा असणाऱ्या व्यक्तीनं शिवरात्री सारखं परम पावन व्रत नाही, हा पुराणामध्ये कोटी रुद्र संहितेमध्ये सांगितलेला आहे. तर अशाच या व्रताला प्रमाण मानून पुढे मी तुम्हाला आणखीन एक लहानशी कथा सांगतो. पुढे उपमन्यू नावाचा एक लहान बालक होता. तो एका गरीब विप्राच्या म्हणजे ब्राह्मणाच्या घरी त्याचा जन्म झाला होता. त्याच्या घरातील परिस्थिती अशी तशी होती, त्यामुळे त्याच्या घरी त्याला दूध प्यायला नसायचं. तो आश्रमामध्ये जातो, तिथे सर्व त्याचे मित्रसवंगडी दूध प्यायलेलं बघून त्याला आश्चर्य वाटतं आणि तो घरी येऊन आपल्या आईपाशी दुधाचा हट्ट करतो. मग तेव्हा त्याला आई त्याला पिठामध्ये पाणी घालून पाजवते आणि नंतर त्याला कळून चुकते की हे दूध नाहीये, की पिठाचं पाणी आहे, मला दूधच पाहिजे. असे म्हणल्यानंतर ते आई त्याला म्हणते की तू भगवान शिवशंकराची उपासना कर, आपल्या घरी दूध नाही, ते तुला सर्व काही पुरवतील. आणि त्याला ते शिवव्रताचं महत्व तिला सांगते. मग तो भगवान शिवशंकराची साक्षात तपश्चर्या करतो आणि त्याला त्याच्या लहान बालकाच्या करुणेमुळे, तपश्चर्येमुळे भगवान शिवशंकर साक्षात प्रसन्न होतात आणि त्याला येऊन साक्षात दृष्टांत देतात आणि चक्क दुधाचा महासागर त्याच्या समोर त्यांनी ते खडा करतात. तर हे शिवरात्री व्रताचं महत्व मी तुम्हाला आता सांगितलं. आता पुढे मी तुम्हाला सांगणार आहे जे बरेच जणांना माहिती नाही. भगवान शिवशंकराच्या पशे जे काही आयुध आहे, म्हणजे भगवान शिवशंकरापाशी महानंदी आहे, त्रिशूळ आहे, भस्म धारण का करतात आणि त्यांच्या शरीरावरती म्हणजे गळ्याला वासुकी नावाचा नाग आहे आणि ते त्रिनेत्र, त्यांना बिल्व अतिशय प्रिय काय आहे, हेचं महत्व मी तुम्हाला सांगणार आहे. कृपया लक्षपूर्वक या व्हिडिओला पुढे शेवटपर्यंत पाहावं असं मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो. तर आता वृषोही भगवान धर्म चतुष्पाद प्रकर्ताः तमेव वहनम चक्र भगवान परमेश्वराः. मंडळी, याचा अर्थ आहे भगवान शिवशंकर साक्षात धर्म असणाऱ्या त्या धर्माच्या आपल्या नंदीला वाहन करून घेतलेला आहे आणि त्या धर्माचे पाय 4 आहेत. धर्माचे 4ही पाय कोणते, तर तप, सत्य, पवित्रता आणि दया, या 4 पायावरती भगवान शिवशंकर साक्षात विराजमान होतात. मित्र हो, मंडळी, या शिवरात्री निमित्त मी तुम्हाला आणखीन एक सांगतो की भगवान शिवशंकराला भस्म का धारण करतात. आपल्याला अहंकारापासून मुक्तता देतं. मंडळी, अहंकारापासून मुक्तता देण्याचं एक ते साधन म्हणजे भस्म. त्या भस्माचा महत्व अनेक प्रकारे भरपूर आहे आणि मी जर ते पुढे सांगितलं तर पुढे या व्हिडिओचा विस्तार जास्त होईल. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम त्रियायुधम त्रिजन्म पाप संहारम एकबिल्वम शिवार्पणम. मंडळी, याच्यातून तुम्हाला मी महत्व बिल्वाचं सांगेन. त्रिदल असणारा म्हणजे 3 पानाचं दल असणारा, त्रिगुणाचा आकार असणारा, 3ही गुणाच्या अधीन असणारा, त्रिदलम त्रिनेत्रम भगवान शिवशंकराच्या 3 नेत्राप्रमाणे त्रिनेत्र असणारा, त्रियायुधम 3 आयुधीचे आयुध, जे आयुध आहेत, शस्त्र आहेत, त्यांच्याही समान, आणि त्रियायुधम त्रिगुणाकारम 3 जन्माचा पाप संहार करणारा तो एक बिल्व मी भगवान शिवशंकराला अर्पण करतो. मंडळी, या बिल्व वृक्षाची उत्पत्ती ही माता पार्वतीच्या केलेल्या साधनेमुळे झालेलं आहे. माता पार्वती एके दिवशी मंदार पर्वतावरती भगवान शिवशंकराची उपासना करत असताना त्यांच्या उपासनेमध्ये त्यांना घाम येतो आणि त्या घामाच्या थेंबापासून या बिल्व वृक्षाची निर्मिती झालेली आहे. आणि म्हणून की बिल्वपत्र अतिशय पवित्र, अतिशय उत्तम मानलं जाणारं हे बिल्वपत्र महादेवाला प्रिय आहे. याचं कारण हेच. दर्शनम बिल्ववक्षस्य स्पर्शनम पापनाशनम अघोर पाप संहारम एक बिल्वम शिवार्पणम. बिल्ववक्षाचे दर्शन घेतले असता, बिल्ववक्षाला स्पर्श केले असता अघोर कोटी कोटी पुण्य, कोटी कोटी पाप, अशा पद्धतीचं अघोर जन्मजन्मांतरीचं पाप असणारं निरसन होऊन असा एक बिल्व मी शिवाला अर्पण करतो. तर त्या बिल्वाचं महत्व एवढं आहे मंडळी. त्याचं महत्व मी सांगणार आहे. मी तुम्हाला रुद्राक्षाचं महत्व सांगणार आहे.
रुद्राक्ष हे वृक्ष अनेक प्रकारच्या भगवान शिवशंकरांनी मन एकाग्र करून साधना केली, तपस्या केली आणि साधनेनंतर मनशांती साधनेनंतर त्यांनी अनेक वर्षानंतर आपले नेत्र उघडले आणि त्या नेत्रापासून ते नेत्रातले उघडल्यानंतर त्यांच्या त्या नेत्रातून काही पाण्याचे थेंब जमिनीवरती पडले आणि त्या जमिनीवर पडलेल्या थेंबापासून रुद्राक्षाची निर्मिती झाली मंडळी. मग हे रुद्राक्ष भगवान शिवशंकराला अतिशय प्रिय आहे, म्हणून तुम्ही रुद्राक्षाची माळ घातली पाहिजे. भगवंताला शिवशंकराला रुद्राक्षाची माळ वाहिली पाहिजे. तदनंतर भगवान शंकराच्या हातामध्ये त्रिशूळ सुद्धा आहे. आदी भौतिक, आदी मानसिक, आदी दैविक अशा पद्धतीच्या प्रतीक असणारं ते त्रिशूळ भगवान शिवशंकरांनी आपल्या हातात धरलेला आहे. तर मी तुम्हाला आता भगवान शिवशंकरापाशी असणाऱ्या या सर्व त्रिशूळ, महानंदी आणि भस्म रुद्राक्षाचं महत्व सांगणार आहे. ते म्हणजे त्यांच्या गळ्यामध्ये असणारा वासुकी नाग. त्या वासुकी नागाला समुद्र मंथनाच्या वेळी देव आणि असुरांनी दोऱ्याचं रूप घेऊन त्या पर्वताला ओढून इकडे एका बाजूला असुर आणि एका बाजूला देव या दोघांनी त्यावेळेला मंथन केलं आणि त्या मंथनातून विषाची निर्मिती झाली. तो हलाहल साक्षात शिवशंकरांनी आपल्या या पृथ्वीला नष्ट होण्यापासून वाचण्यासाठी त्या हलाहलाचं प्राशन केलं आणि त्यांच्या गळ्याला दाह झाला मंडळी. आणि तो दाह शांत व्हावा म्हणून भगवान शिवशंकरांनी वासुकी या नागाला आपल्या गळ्यामध्ये भूषण म्हणजे गळ्यामध्ये धारण केलं. तर तो त्यातून त्या महाकालाचा काळ असणारा तो वासुकी नाग, त्या काळाचाही मी धारण करतो अशा पद्धतीने भगवान शिवशंकरांनी महाकाळ आहेत हे दाखवून दिलं आणि ह्या वासुकी नागाला विशेष असं महत्व दिलं. तर मी आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भगवान शिवशंकराच्या जवळ असलेले आयुध सांगितले. आता इथून मी पुढे तुम्हाला अत्यंत महत्वाची माहिती सांगणार आहे, ती म्हणजे महाशिवरात्री कशी करावी, या शिवरात्रीचं महत्व काय आणि ही पूजा विधीचा संकल्प आणि पुढे पूजा केल्यानंतर त्याची सांगता कशी करावी याचं महत्व मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता शिवरात्रीं व्रतम ह्यत्करिष्येऽहं महाफलम, शिवरात्रीं व्रतम ह्यत्करिष्येऽहं महाफलम, निर्विघ्नं वस्तुंचे चात्रं तत्प्रसादात जगतपते. याचा अर्थ आहे शिवरात्र हे व्रत आहे, हे जगतपती मी हे महापवित्र असणारं शिवरात्रीचं व्रत करत आहे आणि तुम्ही कृपा करून या व्रताला कुठलाही विघ्न येणार नाही याची कृपा माझ्यावरती करा. कोटी रुद्र संहितेमधलं हा वचन आहे. आता मी तुम्हाला या व्रताप्रमाणे पुढे या व्रताचं महत्व सांगतो, लक्षात घ्या. पुढे हे व्रत या वचनाप्रमाणे सकाळी शुद्ध उठून दिनांक 15 फेब्रुवारी 2026 रोजी रविवारी दिनांक या दिवशी महाशिवरात्री व्रत येत आहे. म्हणून सकाळी शुचिर्भूत म्हणजे स्नान करावं आणि नंतर उठून संकल्प करून महाशिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन नमस्कार करावा. स्नान केल्यानंतर शिव मंदिरामध्ये जाऊन नमस्कार करावा आणि दिवसभर उपवास करावा. मंडळी उपवास उप म्हणजे निकट म्हणजे जवळ, वास म्हणजे असणे. कोणाच्या जवळ असणे तर ईश्वराच्या जवळ असणे. तर त्या दिवशी केलेला उपवास हा अत्यंत महत्वाचा आहे. शक्यतो अन्न टाळावं. वयोवृद्ध अशक्त व्यक्ती असतील तर त्यांनी फलाहार घ्यावा. दिवसभर शिवशंकराची उपासना करावी आणि शिवशंकराची पूजा आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे रात्री पहिल्या प्रहरापासून शेवटच्या प्रहरापर्यंत होते. तसा सूर्यास्त झाल्यानंतर रात्रीच्या प्रहराची सुरुवात होते. म्हणून नंतर संध्याकाळी शुचिर्भूत व्हावं आणि स्वच्छ होऊन आपल्या सर्व काही अभिषेकाचं साहित्य आपल्या जवळ घ्यावं. शिवशंकराच्या मंदिरामध्ये शक्य नसेल तर आपल्या घरी शिवलिंगाची मूर्ती घेऊन आपण त्या पूजा साहित्यासह भगवान शिवशंकराचा अभिषेक करावा. पहिल्या प्रहरामध्ये दुधानं अभिषेक करावं. दूध हे शांतीचं प्रतीक आहे. मन शांती भगवान शिवशंकराला दूध वाहिल्यानंतर भेटते. तर नंतर शिवशंकराचा संकल्प करावा. त्या दिवशी तिथीवार नक्षत्र योग श्रवणाचा याचा संकल्प करून भगवान शिवशंकराचा पूजेस आरंभ करावा. अगोदर दुधाने भगवान शिवशंकराला स्नान घालावं, त्यानंतर दह्याने आणि त्यानंतर तुपाने आणि नंतर शेवटला मोहळाचं मधाने भगवंत शिवशंकराला स्नान घालून या पूजेची पूर्ण फळ आपल्या पदरात टाकून घ्यावं. तर दुधाने स्नान घातला असता मनशांती मिळते, दह्याने स्नान घातला असता एक प्रकारे तेज मिळतं, समाधान मिळतं, शक्ती मिळते. तुपाने स्नान घातला असता आपल्या मनशांती मिळते, आपल्या कार्याला उन्नती होते आणि मधाने स्नान घातला असता मनाचा आनंद होतो, मन आनंदी राहतं. आणि त्या शिवशंकराला या चारही वस्तूंना स्नान घातल्यानंतर भगवंताला स्वच्छ अशा वस्त्रानं पुसून घेऊन त्यावेळी त्याच्यावरती भस्माचा रेख ओढावा, भस्म लावावं. विभूती असेल तर विभूती लावावी आणि त्यानंतर भगवान शिवशंकरावरती बेलाचं अर्पण करावं. मी तुम्हाला अक्षरी मेदम स्तोत्रम यह पठे शिवसन्निधौ शिवलोकन प्राप्नोती शिवेन सहमोदते. हे पंचाक्षरी जो कोणी शिवाच्या म्हणजे महादेवाच्या लिंगाच्या जवळ पाठ करेल त्याला शिवलोक प्राप्त होईल असं सांगितलेलं आहे भगवान शिवशंकराच्या पुराणामध्ये.
म्हणून हे अतिशय महत्व आणि उत्तम असं मंत्र नमः शिवाय. मी नमः शिवाय या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला सांगतो. न म्हणजे पृथ्वी तत्व, म म्हणजे जलतत्व, शी म्हणजे अग्नितत्व, वा म्हणजे वायुतत्व आणि य म्हणजे आकाश तत्व. या पाचही तत्वाचं तुम्ही स्मरण करत भगवान शिवशंकराच्या समोर बसलात म्हणजे तुमचे पाचही तत्व शरीरातले एकाग्र होतील आणि त्या शंकराला तुम्ही केलेल्या पूजेचा तुम्हाला परिपूर्ण त्यातून पूजा करता येईल आणि त्याचा लाभ तुम्हाला होईल मित्र. तर अशा पद्धतीने या पंचामृताने भगवंताला अर्पण करून त्यानंतर ओम नमः शिवायचा जाप केले असता तुम्हाला अतिशय महापुण्य या शिवरात्रीमध्ये मिळेल. तर याला विशेष असा पूजेचा काळ सांगितलेला आहे निशीत काल. निशीत काल म्हणजे काय? निशा म्हणजे रात्र, निशिक्त अक्त म्हणजे काळ. तो रात्रीचा मध्यंतरीचा काळ. जसा दिवसा अभिजित मुहूर्ताचा काळ असतो तसा रात्री मध्यरात्री निशिक्त काल असतो. तो निशिक्त काल सूर्यास्त झाल्यापासून 6 घंट्यामध्ये असतो. म्हणजे तो या शिवरात्रीला रात्री 11:45 12:30 पर्यंत असणार आहे. तर या ठिकाणी या काळामध्ये केलेली शिवपूजा ही तुम्हाला मी आत्ता पहिल्या सुरूला सांगितल्याप्रमाणे ऊर्ध्व दिशेला आपलं पृथ्वीचं भ्रमण चालू असतं. चतुर्दशी शिती मनाविरहित असते. मन आपलं लुप्त असल्यासारखं असतं आणि त्या रिकाम्या मनाला भगवान शिवशंकराच्या या व्रतानं, भगवान शिवशंकराच्या या तपश्चर्यानं जर तुम्ही भरून घेतलात तर तुमचं आयुष्य निश्चितच चांगलं होईल. तुमचा येणारा काळ निश्चितच तुम्हाला अनेक प्रकारे लाभ देणारा असेल मंडळी. यासोबत आणखीन एक सांगतो. तर 18व्या शतकामध्ये श्रीधर स्वामी नावाचे एक भक्त होऊन गेले. त्यांनी शिवमहापुराण, शिवाच्या अनेक पुराणामधून काही अध्याय काढून घेतला आणि त्या अध्यायापासून एका पुस्तकाची निर्मिती केली. ते म्हणजे शिवलीलामृत. हे महाराष्ट्रामध्ये अतिशय प्रसिद्ध आणि अतिशय उपयुक्त असं पुस्तक आहे. आपण जशा प्रकारे ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजाची गाथा, अशाच पद्धतीनं हे शिवलीलामृत पुस्तक आहे. तर या पुस्तकाचं पारायण सुद्धा या विशिष्ट दिवशी केले असता तुम्हाला अनेक लाभ होतील. तर या पुस्तकाचं महत्व याच्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. तर याच्यामध्ये काही अध्याय आहेत. त्याही अध्यायामध्ये 6वा अध्याय, जसा मी तुम्हाला आता सांगितलं की उपमन्यू नावाच्या बालकाला कशा पद्धतीने भगवान शिवशंकर साक्षात दर्शन येऊन दुधाचं सागर त्याला देतात, कशा पद्धतीने तो पारध्याकडून रात्रभर शिवरात्रीचं व्रत होतं आणि कळत न कळत त्याच्या मनातला दूषितपणा जाऊन त्याला अनेक प्रकारे करुणा त्याच्या मनामध्ये येते आणि तो त्या 3ही रूपाच्या हरणाला सोडून देतो. मार्कंडेय ऋषी हे खूप मोठे ऋषी होते. त्यांना फक्त 16 वर्ष आयुष्य होतं. त्यांच्या आई वडिलांनी घोर तपस्या केल्यानंतर भगवान शिवशंकरांनी साक्षात त्यांना वरदान दिला की तुम्हाला 100 वर्षाचा निर्बुद्ध पुत्र पाहिजे की 16 वर्षाचा बुद्धिवान. त्यावेळेला त्यांनी निर्बुद्धपेक्षा बुद्धिवान पुत्राची मागणी केली आणि त्यावेळेला मार्कंडेय ऋषी झाले. पण जेव्हा आपल्या आई वडिलांना चिंता 16व्या वर्षी दिसल्यानंतर त्या ऋषींनी ओळखून घेतलं की कारण विचारलं असता त्यांना कळाले की हे भगवान शिवशंकर जन्म देणारे आणि नष्ट करणारे तेच आहेत. तर मी त्यांच्या लिंगाची लयन गच्छन्ति, लिंग या शब्दाचा अर्थ लयन गच्छन्ति. लय म्हणजे संपणे, गच्छन्ति म्हणजे पुन्हा निर्माण होणे. म्हणजे संपूर्ण पुन्हा निर्माण होण्याचं साधन कुठलं आहे ते तर ते लिंग आहे. म्हणून आपण त्या शिवलिंगाची पूजा केली पाहिजे असं समजून मार्कंडेय ऋषीने साक्षात शिवलिंगाच्या सन्निधात रात्रभर तपस्या केली मंडळी. आणि त्या ठिकाणी त्यांनी ज्या वेळेला यमपाश घेऊन आले, साक्षात घट्ट धरून भगवान शिवशंकराला त्यांनी प्रार्थना केली तेव्हा यमाने त्यांना ओढले असता शिवलिंग पण ओढलं जाऊ लागलं. साक्षात शिवशंकर भगवान त्यावेळेला येऊन प्रकट करून यमाला दरडावून त्यांनी वापस पाठवलं. अशा पद्धतीनं मला तुम्हाला हे कथा सांगत असताना फार अतिशय गहिवार होत आहे. तर अशा पद्धतीने भगवान शिवशंकर त्या 16 वर्षाच्या बालकावर कृपा केले आणि त्याला चतुर्वेद तुला आशीर्वाद दिला. त्याला 4ही वेदांचा अर्थ झाला, त्या 4ही वेदांचं ज्ञान त्या झालं आणि पुढे ते मार्कंडेय ऋषी म्हणून अनेक स्तोत्र, अनेक शास्त्र, अनेक प्रकारचं लिखाण त्यांनी केलं आणि आपल्याला बऱ्याच पुराणामध्ये त्यांचं नाव आपल्याला दिसून येतं. 12व्या अध्यायामध्ये दशरथ राजा आणि शनीश्वरांचं त्यामध्ये महत्व आहे. कशा पद्धतीनं दशरथ राजांनी शनीश्वरावरती पृथ्वीचा नाश होण्यापासून रोहिणी नक्षत्रामध्ये शनी जातात आणि त्यामुळे वर्षाव खंडित होते आणि वर्षाव खंडित झाल्यानंतर मग दशरथ राजा शनीवरती त्या दोघांचं युद्ध होतं. पण त्यांच्या खरेपणाला, त्यांच्या या न्यायी वृत्तीला, लोकांच्या घेणाऱ्या काळजी वृत्तीला पाहून शनीश्वर भगवान प्रसन्न होतात, त्याला वरदान देतात. याचं महत्व 12व्या अध्यायामध्ये आहे. असं हे अनेक ग्रहांची पीडा दूर करणारं, अनेक ग्रहांचं सुख संपन्न करणारं हे शिवलीलामृत पुस्तक आहे. म्हणून जर आपल्या मागे मेष म्हणजे जशी आता 7.5 आहे, कुंभ, मीन आणि मेष राशींना, या राशीच्या लोकांनी जर शिवलीलामृतचा 12वा अध्याय जर वाचला तर त्यांना शनी पीडेपासून अत्यंत मुक्ती मिळते, त्रास कमी होतो असं साक्षात शनी भगवानाने त्या 12व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. ज्या कोणाला हा व्हिडिओ मी या
व्रतानिमित्त काढला याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. जर तुला ही माहिती आवडलेली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, जेणेकरून ज्ञान दिल्याने वाटतं तोच संकल्प मी घेऊन ह्या व्हिडिओ तयार करत आहे. तसं तुम्ही सुद्धा अनेक लोकांना जर योग्य ज्ञान द्यायचं असेल तर हा व्हिडिओ कृपया शेअर करा. पुढे येणाऱ्या काळामध्ये मी अशाच पद्धतीनं ग्रहण हे प्रकरण आहे, कारण या पौर्णिमेपासून पुढल्या पौर्णिमेला चंद्रग्रहण आहे आणि त्या चंद्रग्रहणाची माहिती सुद्धा मी या चॅनलमध्ये टाकणार आहे.